आज आपण बघत असताल की सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवोदय स्कॉलरशिपची परीक्षा आपण लोकांच्या मुलांच्या घेण्याचं काम असो, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो, आणि ज्या महिला 5-5 वर्षापासून माहेरात गेल्या नव्हत्या अशा महिलांसाठी आपण पंढरपूरची 65,000 महिलांची आपण तिथं देवदर्शनाची वारी सुद्धा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने करू शकलेलो आहोत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण जे जे काही कामं सांगितले सुखादुखात मिसळण्यापासून त्या आमदाराचं जे जे काही काम असते ते पूर्ण करण्याचं काम फक्त लोकप्रतिनिधींना हे करत नसते, पण काही मंडळी आता राजकारणाच्या माध्यमातून पुढे यायली आणि आता ही सगळी मंडळी स्वतःच्या काम काहीच नाही, फक्त लोकांवर टीका करायची या पद्धतीने काम करतायत। तुम्ही आम्ही ज्याला मतदारसंघामध्ये 10-10 वर्ष आमदार केलं, मंत्री केलं, तरी सुद्धा ही मंडळी ही सगळी कामं करू शकले नाहीत। याच्या बरोबरीनं रांजण्यामध्ये मी जे काही 3.5 वर्षामध्ये काम करू शकलो त्याने त्याच्या 10 वर्षातलं काम सांगावं। एका गावावरून आपल्या बघा, पण काही मंडळी आता कारखान्याच्या जीवावर असत 2-2 कारखाने, जे कारखाने सहकारी तत्वावर चालायचे तेच कारखाने आता खासगी तत्वावर चालवण्याचं काम करायलेत आणि त्याच्या स्वतःच्या लेकरा बाळाला मोठं करायचं काम करायलेत। तुमच्या आमच्या बहुजन समाजाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पोरासाठी यांचं काही विजन नाही, फक्त स्वतःचा मुलगा बाप एका मोठ्या सहकारी कारखान्याचा चेअरमन आणि पोरग खासगी कारखान्याचा चेअरमन, जे कारखाना तुमच्या आमच्या मालकीचा आहे ते विकत घेण्याचं काम केलंय। आणि जगातली नाही, भारतातली नाही तर जगातली घटना आहे की सहकारी तत्वावरली कारखाने मोडीस काढायचे आणि खासगी करायचे आणि स्वतःच्या लेकरा बाळाला द्यायचे, आणि हे लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करायले। तुम्ही 300 कोटी रुपयाचा सरळ हे कारखाना 27 कोटी रुपयाला घेतला आणि ते कुठं काय काय केलं या बाबतीमध्ये सगळ्या लोकांना माहित आहे। आज आम्ही तिथं कारखान्याच्या प्रचाराला फिरलो त्यावेळेस त्यांना सांगितलं की या विभागातला सुद्धा ऊस तिथं पूर्ण कारखान्याला गेला पाहिजे। आम्हाला भाषण करायला लावले, आम्हाला लोकांना शब्द द्यायला लावला, पण स्वतःच्या मुलाचा कारखाना चालविण्यासाठी आपला कारखाना महिनाभर उशिरा सुरू करायचा आणि त्या बाबतीमध्ये अशा सगळ्या ज्या घटना आहेत त्या आमच्या समोर येऊ लागल्या। आम्ही तिथं ठरविलं की आपण शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत, या लोकांनी आपल्याला मतदान केलंय, याच्या पाठीमागे राहून किती दिवस आपण लोकांचं नुकसान करायचं। आम्ही तिथं मामा निर्णय घेतला की आम्ही आता याच्या सोबत राहणार नाहीत। यांनी सुद्धा आधी सुरुवात केली आणि सगळं फक्त दरबारी राजकारण करायचं, मोठमोठ्या लोकांना कधी खाली करायचं कधी वरी करायचं, आणि फक्त राजकारण करत असताना मी सुद्धा एक नेता आमदार आहेत, मी कार्यकर्ता आमदार आहे। तुम्हाला जिथं अडचण पडेल तिथं तुम्ही जिथं बोलिलं तिथपर्यंत येणारा कार्यकर्ता आहे। हे मंडळी कधी गाडीत येतात, गाडीतून खाली उतरत नाहीत, पण आता लोकांच्या गळ्यात हात घालायले, लोकांना रामराम करायचं शिकवायले। तर आधी म्हणायचे की आम्ही काम करणारे माणसं आहेत, आम्ही रामराम घालू शकत नाहीत, मग आता तुम्हाला काय झालं असं बदलायला। आणि आता हे तुम्ही सगळ्या लोकांना प्रेम काय असते आणि नाटकं काय असतात हे सगळे लोक ओळखून आहेत। त्यामुळे तुमच्या संपर्कातला माणूस आमदार पाहिजे, ज्या आमदारकीच्या माध्यमातून त्यानं लोकांची सेवा करण्याचं काम केलं पाहिजे, लोकांच्या प्रश्नासाठी झगडलं पाहिजे, यासाठी आमदार असतो। आमदार फक्त आपल्या फार्म हाऊसवर बसून लोकांच्या टिंगल टवाळ्या करण्यासाठी आमदार नसतो, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार असतो, तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार असतो। आपण जी MIDC आता करतोय की ज्याच्या माध्यमातून आपली मुलं कधी संभाजीनगर असन, पुणे असन, मुंबई असन या ठिकाणी कुठेतरी कामाधंद्याला जात होती, पण पुढच्या काळामध्ये ही सगळी उद्योगधंदे वसमतला आणण्यासाठी आपण काम करतोय। किमान 5,000 तरुण पोराला रोजगार उपलब्ध होणार आहे। बचत गटासाठी आपण त्या MIDC मध्ये 10 एकर जागा घेतलेली आहे की ज्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या महिला मंडळीला तिथं काम करता आलं पाहिजे, त्यांना तिथं त्यांचे प्रोडक्ट विकता आले पाहिजे, त्यांना तिथं त्यांच्या बाबतीमध्ये काम करता आलं पाहिजे। तरुणांसाठी प्रत्येक गावात व्यायामशाळा करतोय, त्याच्या माध्यमातून ही पिढी सशक्त झाली पाहिजे, कुठेही पिढ्या काड्या पुढ्याच्या नादी लागली नाही पाहिजे। आणि त्या बाबतीमध्ये पोलीस भरती असो, मिलिटरी भरती असो, स्पर्धा परीक्षेचं केंद्र आपण वसमतला आणतोय। ही सगळी कामं आपण या मतदारसंघात केलीत, काही कामं बाकी आहेत, ती कामं करण्यासाठी तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद पाहिजे। येत्या 20 तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतून उभे आहेत, घड्याळ आपली निवडणूक निशाणी आहे आणि 1 नंबरला आपलं बटन आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, जर माझे विचार पटले असतील, तुमच्या मी सगळ्यात कामातला कुठं आलो असत तर आपण मला मतदान करावं आणि आशीर्वाद द्यावा असं रांजून करायला विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।